प्रश्न पहिला. पुढील विधानाचं कारण स्पष्ट करा. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालणारा कायदा केला. 2011च्या जनगणनेत 6 वर्षापर्यंतच्या वयोगटात दर 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण 914 इतके घसरल्याचे दृष्टी उत्पत्तीस आले. समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, मुलगाच हवा, हा ग्रहवृत्ती या बाई गर्भनिदान करून मुलगी असेल तर गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत चालले होते. जनगणनेच्या आकडेवारीवरून संभाव्य संकटाची चाहूल सामाजिक कार्यकर्ते व महिला संघटनांना लागून त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. आंदोलने होऊन सरकारकडे कायद्याची मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान यावर बंदी घालणारा कायदा संमत केला. वेळास समुद्रकिनारी होमस्टे पर्यटन विकसित झाले. वेळास समुद्रकिनारी होमस्टे पर्यटन विकसित झाले. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने कोकणातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची अंडी संरक्षित करून जन्मलेली कासवी पाण्यात सोडण्याचा कासव महोत्सव दरवर्षी सुरू केला. हा महोत्सव पाहण्यासाठी देशी विदेशी लोक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. या लोकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या संस्थेने स्थानिक ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या घरातच पर्यटकांना राहण्याची सोय केली. यातूनच वेळा समुद्रकिनारी होमस्टे पर्यटन विकसित झाले आणि निसर्ग संवर्धनातून अशा रीतीने पर्यटनाचा विकास होतो. पहिलीपासून इंग्रजी उपक्रमाचे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने कौतुक केले. मातृभाषेतून शिक्षण या धोरणाबरोबरच पहिलीपासून इंग्रजी शिक्षणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2002 पासून घेतला. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता यावे हा या धोरणामागील हेतू होता. या धोरणानुसार ऐकणे, बोलणे, वाचणे व लिहिणे या 4 कौशल्यांवर भर देऊन इंग्रजी भाषा शिकणे आनंददायी करण्यावर शासनाने जोर दिला. उपक्रम आधारित सचित्र पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारतीने जबाबदारीने पार पाडले. या सर्व प्रयत्नांमुळे खेड्यापाड्यातील मुले इंग्रजी लिहू व बोलू लागली. हे परिणाम पाहून पहिलीपासून इंग्रजी या महाराष्ट्रातील उपक्रमाचे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने कौतुक केले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. तुमचे मत नोंदवा. 1. संरक्षण विषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक होते. संरक्षण विषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्रित करणे आवश्यक असते कारण 1. अशा लष्करी सरावामुळे एकमेकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. 2. दहशतवाद्यांशी कसा मुकाबला करायचा याची माहिती होते. 3. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना कोणते मार्ग हाताळायचे असतात त्याची माहिती होते. शहरी भागात दुर्गम प्रदेशात लष्करी समस्यांना तोंड कसे द्यायचे याचे प्रशिक्षण सैन्याला मिळते. आपल्या राष्ट्राच्या क्षमता आणि मर्यादा माहीत होतात. यातूनच लष्कर आणि शस्त्रास्त्रे यांच्या आधुनिकीकरणाची गरज देण्याचे प्रशिक्षण व क्षमता वाढवणे इत्यादी बाबत उपाययोजना करण्याची संधी मिळते. दुसरा प्रश्न त्यातला पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी. देशाच्या विकासात पर्यटन स्थळांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे महत्त्व प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यकच आहे. पर्यटन स्थळे हा आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा ठेवा आहे. आपले किल्ले, वास्तू, लेणे येथील निसर्ग या गोष्टी आपल्या इतिहासाची साक्ष देतात. हे वैभव पाहण्यासाठी देशाविदेशातील हजारो पर्यटक येतात. पर्यटकांच्या पर्यटनातून आपल्याला फार मोठे परकीय चलन मिळते. पर्यटनामुळे हजारो व्यवसाय निर्माण होतात व त्यातून रोजगार निर्माण होतात. स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतात. कला उद्योगांना चालना मिळते. पर्यटन स्थळांची काळजी केवळ सरकारने घेऊन चालणार नाही, प्रत्येकानेच घेतली पाहिजे. अन्यथा वरील सर्व पर्यटनाचे फायदे आपल्याला व आपल्या देशाला होणार नाहीत. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा. खेळात वाढत चाललेली स्पर्धा, अर्थकारण, तत्वज्ञानाचा वापर या अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक देश खेळाकडे लक्ष देऊ लागला आहे. क्रीडा विषयक आपले धोरण आखतो आहे. भारत सरकारच्या क्रीडा धोरणात पुढील बाबींचा समावेश आहे. 2001 मध्ये भारत सरकारने आपल्या क्रीडा धोरण घोषित केले. खेळाचा विस्तार करणे, खेळांना पूरक वातावरण निर्माण करणे, खेळांना व खेळाडूंना मदत करणे इत्यादी गोष्टी या क्रीडा धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. 2011 मध्ये भारताने या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दिल्ली येथे 5 क्रीडा संकुले उपलब्ध करून देण्यात आली. येथे येणाऱ्या मुलांसाठी SAI स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनाची सोय करण्यात आली. मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करून त्याचे मार्गदर्शन, व्यवस्थापन व खेळाचे मानसशास्त्र याची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला.
2018-19 पासून खेळाचे प्रशिक्षण व मानसशास्त्र यांचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केले गेले. खेळणा व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा काढणे या उद्दिष्टपूर्तीसाठी 2017 पासून भारत सरकारने खेलो इंडिया ही योजना अंमलात आणली. 2017 पासून खेलो इंडिया ही योजना अंमलात आणली. खेळाच्या विकासासाठी राष्ट्रीय विकास कोश स्थापन करण्यात आला. खेळाच्या विकासासाठी राष्ट्रीय विकास कोश स्थापन करण्यात आला. या कोशाला मदत करणाऱ्याला आयकरामध्ये जो काही इन्कम टॅक्स भरला जातो त्या इन्कम टॅक्स मध्ये 100% सूट देण्यात येते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेलरत्न सारखे पुरस्कार दिले जातात. शिवाय रोख बक्षिसेही दिली जातात. आंतरराष्ट्रीय खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना नोकऱ्या दिल्या जातात. विजेत्या खेळाडूंना निवृत्ती वेतन दिले जाते. खेळाच्या विकासासाठी भारत सरकारने सर्वांगीण असे हे राष्ट्रीय धोरण निश्चित केले आहे. या धोरणामुळे खेळाडूंना मदत व प्रोत्साहन मिळते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोणत्या सुविधा सुरू केल्या आहेत? अधिकाधिक विकसित होत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्रामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. यासाठी पर्यटन विभागाकडून अधिकारी पर्यटक आकर्षित व्हावे, अधिक पर्यटक आकर्षित व्हावे म्हणून पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारत सरकारच्या गृह, पर्यटन आणि विदेशी मंत्रालय यांनी एकत्र येऊन व्हिसा सुविधा सुरू केली. यात ही व्यावसायिक व्हिसा, मेडिकल व्हिसा ही सुविधांचा समावेश आहे. 2016 पासून परकीय पर्यटकांसाठी 10 परकीय भाषांमध्ये माहिती देण्याची सुविधा 24 तास उपलब्ध केलेली आहे. ही माहिती त्यांना मोबाईलवर दिली जाते. 1363 या दूरध्वनी क्रमांकावर पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती मिळू शकते. विविध प्रकारचे पर्यटन, चित्रपट महोत्सव, खेळ इत्यादी माहिती पर्यटन मंत्रालयामार्फत पर्यटकांना दिली जाते. पर्यटकांशी कसे वागावे, शिष्टाचार इत्यादींचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना राहण्याची, खाण्याची उत्तम व्यवस्था व्हावी म्हणून हॉटेल्स बांधण्यात आली आहेत. पर्यटन व्यवसाय वाढावा आणि अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी शासनाकडून अतुल्य भारत ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येत आहे. अतुल्य भारत ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येत आहे. पर्यटकांना भारताची ओळख व्हावी यासाठी डिस्कवरी, हिस्ट्री अशा जागतिक वाहिन्यांवरून भारतातील ऐतिहासिक, नैसर्गिक ठिकाणे दाखविली जातात. स्वदेश दर्शन यात्रेस अंतर्गत भारतात 13 प्रकारच्या यात्रा आयोजित केल्या जातात. या सुविधेद्वारा भारतातील धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणी पाहण्याची सुविधा पर्यटकांना मिळाली आहे. प्राचीन धर्मक्षेत्र व आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची 95 स्थळे प्रसाद योजनेद्वारा पाहण्यास मिळतात. ही प्रश्न उत्तर वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत.